मुंबईच्या दादर भागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि धूळ हे जणू समीकरणच झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानातील धुळीचा प्रश्न भेडसावतोय आणि या धुळीच्या प्रश्नावरती तोडगा काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, मात्र अजून सुद्धा यावरती ठोस तोडगा निघालेला नाहीये। आजही या मैदानात धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। मुंबईच्या विविध भागातून या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना या धुळीचा त्रास सहन करावा लागतो। या खेळाडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क या मैदानामध्ये आणि या मैदानाने खरं तर इतिहास पाहिलेला आहे, अनेक सभा पाहिलेल्या आहेत। इकडे जवळपास मोठमोठे नेते राहतात, लोक राहतात। ही सर्व लोक हजारोंच्या संख्येने रोज या शिवाजी पार्कवर खेळण्यासाठी येतात, चालण्यासाठी येतात। पण त्याच शिवाजी पार्कची आपण अवस्था जर पाहिली तर माझ्या उजव्या बाजूला मी आमच्या विजेना विनंती करेन की दाखवा। धूळ खूप प्रमाणात इथे दिसते आणि खरं तर शिवाजी पार्क आणि धूळ हा विषय पण खूप जुना आहे। नाही म्हटलं तरी 7 ते 8 वर्ष हा विषय चालू आहे की शिवाजी पार्कवरची धूळ कशी कमी करता येईल। त्यासाठी अनेक संस्था समोर आल्या, बीएमसी असेल, महानगरपालिका असेल, IIT बॉम्बे असेल, महाराष्ट्र पर्यटन मंडळ असेल किंवा शिवाजी पार्कचं सिटीझन फोरम असेल। पण इतक्या वर्षांनी आज सुद्धा शिवाजी पार्कमधली जी धूळ आहे ती तशीच आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शिवाजी पार्कवर रोज खेळणारी काही मंडळी आहेत, काही क्रिकेटर्स आहेत, त्यांच्याशी आपण बोलू। मला सांग, धुळीचा त्रास होतो का? हो, नक्कीच धुळीचा त्रास खूप आहे। जर पाहायला गेलं तर आजूबाजूला लोक, वयोवृद्ध लोक आहेत, क्रिकेटर आम्ही खेळतो, धुळीचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होतो। सरकारकडून काय मागणी आहे? काय मागणी काय तुमची? इथे पाणी वगैरे रोज मारलं तर ठीक आहे, सध्या संडेला वगैरे खेळायच्या आधी। पण हा त्रास रोजचा आहे, फक्त संडेला पाणी मारून रिझॉल्व्ह होणार का इश्यू? ऍक्च्युली खूपच त्रास होतो, कारण हा त्रास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होतो। आणि खेळाडू इथे रोज सकाळी 6 वाजता येतात। 6 वाजता देखील इथे धुळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे। आम्ही आपल्या माध्यमाच्या थ्रू सर्वांना, म्हणजे ज्यांना सांगू इच्छितो, सरकारला किंवा शासनाला सांगू इच्छितो की आपण पाण्याचा वापर नियमित करावा, जेणेकरून हे ग्राउंड सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी एक योग्य ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।